हे प्राचीचे वडील. प्राचीचे वडील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। इसका शार्पनेस कम करो थोड़ा सा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय।
माणसासारखंच रूप घेऊन माणसाचंच जीवन अंगीकारून त्याचं हे कार्य सुरू असतं. माणसातल्या या ईश्वराला सद्गुरू असं म्हणतात. जो या सद्गुरूंना ओळखतो त्याला शिष्य म्हणून ते स्वीकारतात आणि प्रपंची ते भाग्य, परमार्थी वैराग्य दोन्ही यथासांग दोहीकडे असा जीवनक्रम स्वतःच्या मर्जीने आखून देतात. इतकंच नाही तर आपणासारखे करीती तात्काळ या न्यायाने त्या शिष्याला एके क्षणी गुरुपदी बसवतात. असं ज्यांनी गुरुला जाणलं ते ऋषितुल्य गुरु समान व्यक्तिमत्व म्हणजे आज 100व्या वर्षात पदार्पण केलेले परमश्रद्धेय आदरणीय दादासाहेब आवते गुरुजी उपाख्य दादा. त्यांच्या या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी गुरुस्तवन व्हावं या हेतूने आयोजकांनी गीत विष्णुदास या कार्यक्रमाचं आयोजन केलं. श्रद्धेय दादांना परमपूजनीय बाबांनी स्वतःच्या स्तवनासाठी निवडलं. समर्थ सद्गुरू विष्णुदास महात्म्य हे ते गुरुस्तवन. त्यामुळे दादांना या सत्कार सोहळ्यानिमित्त ही गुरुस्तवनाचीच भेट योग्य ठरेल असा विचार यामागे आहे. परमपूजनीय बाबांनी असंख्य सुंदर पदं लिहिलीत. त्यापैकी उपलब्ध झालेल्या काही पदांना काही वर्षांपूर्वी नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार आदरणीय पुरुषोत्तम काका सामक यांनी संगीतबद्ध केलं होतं. त्यानंतर 2 वर्षापूर्वी एवढ्यातच प्रतिथयश संगीतकार अशोक पत्की यांनीही यातल्या काही पदांना संगीतबद्ध केलं आहे. त्यातलीच काही निवडक पदं आज आपण ऐकणार आहोत. या कलियुगात सर्वात सुलभ गोमटे साधन म्हणजे नामस्मरण. नवविधा भक्तीमधील तिसरी भक्ती. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारिती असं हे नाम अतिशय गोड आहे. मनीची आस पूर्ण करण्याची शक्ती त्यात आहे. चंचल मनाला स्थिर करण्याचं काम नामच करू शकतं. निर्गुणातल्या भगवंताला सगुणात अवतरायला लावण्याचं कामही नामसंकीर्तन करू शकतं. सर्वत्र संचार करणाऱ्या मनाला लगाम घालणं नामसाधनेमुळेच शक्य होऊ शकतं. याच नामाची तहानभूक लागली की एकतत्व नाम दृढधरी मना हा बोध मनाला होतो व कृतार्थता अनुभवास येते. पापसंचय कमी होतो, पुण्य वाढतं. पाप पुण्य निंदास्तुती असा विचार न राहता केवळ नाम आणि नामी हेच एक नातं उरतं. सद्गुरूंनी दिलेल्या नामाची गोडी किती अवीट आहे आणि त्याचा महिमा काय किमया करू शकतो हे पुढील 2 पदांमधून आता आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूया. देवा तुझे नाम किती गोड गोड. 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 रविसी कोड सर्व माझे, रविसी कोड सर्व माझे. देवा तुझे नाम किती गोड गोड. देवा तुझे नाम किती गोड गोड. कोऱ्यातून हिंडणे हे माझे. कोऱ्या कोऱ्यातून हिंडणे हे माझे. देशी सर्व ओझे माते परी. देशी सर्व ओझे माते परी. देवा तुझे नाम
तूच हिंडवीसी मज वाटे देवा तूच हिंडवीसी मज वाटे देवा 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 तूच हिंडवीसी मज वाटे देवा स्थिरते कराया मन माझे स्थिरते कराया मन माझे देवा तुझे नाम किती गोड गोड देवा तुझे नाम किती गोड गोड आता नको वेळ सगुण दावया आता नको वेळ सगुण दावया आता नको वेळ आता नको वेळ सगुण दावया आता नको वेळ सगुण दावया लागत से पाया विष्णुदास लागत से पाया विष्णुदास लागत से पाया विष्णुदास देवा तुझे नाम किती गोड गोड देवा तुझे नाम किती गोड गोड रविसु गोड सर्व माझे रविसु गोड सर्व माझे देवा तुझे नाम किती गोड गोड देवा तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम गोड किती गोड गोड तुझे नाम गोड देवा तुझे नाम किती गोड गोड देवा तुझे नाम किती गोड गोड देवा तुझे नाम किती गोड गोड श्री अजय देवगावकर यांनी गायलं या पदानंतर पुढचं पद ऐकतोय देविका मार्डीकर कडून. तुझ्या नामाचे आम्ही भुकेले नाम घेता कृतार्थ बहु झाले नाम घेता कृतार्थ बहु झाले तुझ्या नामाचे आम्ही भुकेले नाम घेता कृतार्थ बहु झाले नाम घेता कृतार्थ बहु झाले पाप्यांचे पाप लया जाते पुण्यांचे पुण्य वाढते पाप्यांचे पाप लया जाते पुण्यांचे पुण्य वाढते असे दृश्य जगी बहु दिसते असे दृश्य जगी बहु दिसते नाम घेता कृतार्थ बहु झाले नाम घेता कृतार्थ बहु झाले
पाप पुण्याचा विचार सोडा, पाप पुण्याचा विचार सोडा, नामाने नामी तोडा, नामाने नामी तोडा. संतांनी हेची सांगितले, संतांनी हेची सांगितले, नाम घेता कृतार्थ बहु झाले, नाम घेता कृतार्थ बहु झाले. निंदा स्तुती जगती, देऊ नये त्यासी संगती. हो निंदा स्तुती जगती, देऊ नये त्यासी संगती. विष्णुदासा हेची ते कळले, विष्णुदासा हेची ते कळले, नाम घेता कृतार्थ बहु झाले, नाम घेता कृतार्थ बहु झाले. तुझ्या नामाचे आम्ही भुकेले, तुझ्या नामाचे आम्ही भुकेले, नाम घेता कृतार्थ बहु झाले, नाम घेता कृतार्थ बहु झाले, नाम घेता कृतार्थ बहु झाले, कृतार्थ बहु झाले, कृतार्थ बहु झाले. सर्वसामान्य स्तरावर येऊन आचरण झालंय, कारण या आचरणातून शिकवण दिलेली आहे. मनाची अवस्था वर्णन करून शेवटी या पदामध्ये भ्रमित मनाला उपदेश आहे की गुरु हा एकमेव आधार आहे, तोच हा भ्रम दूर करेल. ऐकूया. कारण काही ते समजेना, कोठे चुकले मज कळेना. 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 नेत्र असून मी अंधची बनलो, कान असून परी बहिरा झालो. नेत्र असून मी अंधची बनलो, कान असून परी बहिरा झालो. वाचा असून मुखाच गमलो, वाचा असून मुखाच गमलो. बुद्धी असून बहुमूढची झालो. कारण काही ते समजेना, कोठे चुकले मज कळेना. कारण काही ते समजेना, कोठे चुकले मज कळेना. कोठे हिंडावे, कोठे फिरावे, कोठे हिंडावे, कोठे फिरावे. काय खावे काय ल्यावे, काय खावे काय ल्यावे. जगावे का मरून जावे, कुणीही बोलत सांगत ना. कारण काही ते समजेना, कोठे चुकले मज कळेना. कारण काही ते समजेना, कोठे चुकले मज कळेना.
गोतची माया, विद्या धन गोतची माया, असुनी जगती परी झाले वाया. विद्या धन गोतची माया, असुनी जगती परी झाले वाया. काहे ऐसे कुणा पुसावे, काहे ऐसे कुणा पुसावे, तुझ दयाळा गुरुवर सदया, तुझ दयाळा गुरुवर सदया. सांगण्या मजले ध्यान, सांगण्या मजले ध्यान, सांगण्या मजले ध्यान, सांगण्या मजले ध्यान. कारण काही ते समजेना, कुठ चुकले मज कळेना. कारण काही ते समजेना, कुठे चुकले मज कळेना. कारण काही ते समजेना, कुठे चुकले मज कळेना. गुरूंना साथ घातल्यावर दयाळू अंतःकरणाने त्यांनी ती ऐकली तर ते आपल्याला जवळ घेतील, कारण ती गुरु माऊली आहे. त्यांच्या हृदयात फक्त प्रेम आणि करुणाच आहे. भ्रमित मनाला स्थिर करतील. मन गुरुचिंतनात राहून विरल पारदर्शी होत जाईल. जाणीवेतून नेणिवेमध्ये नेऊन द्वैतभाव दूर व्हावा. मी तू मनाची झाली बोळवणं ही अवस्था निर्माण व्हावी. गुरूंच्या चरित्रात मनाची रती वाढून त्याची ऊर्ध्वगती साधावी, अशी निदान सुरुवात व्हावी, असं मागणं बाबा पुढील पदातून मागतायत. अर्थात आपल्या सर्वांसाठी तो उपदेश आहे. ऐकूया. विसावू दे आता तरी नरहरी चरणांवरी. विसावू दे आता तरी नरहरी चरणांवरी. विसावू दे आता तरी नरहरी चरणांवरी. भ्रमलेल्या मनास सदया तू स्थिर करी. विसावू दे आता तरी नरहरी चरणांवरी. विसावू दे आता तरी नरहरी चरणांवरी. तव चिंतनी विरल होत जाणीवती अंतरात. तव चिंतनी विरल होत जाणीवती अंतरात. आनंदा वर्षुनिया, आनंदा वर्षुनिया. द्वैत भाव दूर करी. विसावू दे आता तरी नरहरी चरणांवरी. विसावू दे आता तरी नरहरी चरणांवरी. निर्धारची गुरुचरित्री श्रवणी पठणी दृढ भक्ती. निर्धारची गुरुचरित्री श्रवणी पठणी दृढ भक्ती. निर्धारची गुरुचरित्री.
आशिष हा ठेवी सतत आशिष हा विष्णुदासावरी विसावू दे आता तरी नरहरी चरणांतरी विसावू दे आता तरी नरहरी चरणांतरी भ्रमलेल्या मन्मनास सदया तू स्थिर करी विसावू दे आता तरी नरहरी चरणांतरी विसावू दे आता तरी नरहरी चरणांतरी विसावू दे आता तरी नरहरी चरणांतरी. या चंचल मनाला श्री गुरुचरणांवर दृढ व्हायला सांगितलं, ते वळण लावण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा ते विषयासक्त होतं. या विषय वासनांच्या आहारी गेल्यावर सारासार विचार, सत्सत विवेक बुद्धी नष्ट व्हायला लागते. हे मन असं अविचारी व्हायला लागलं तर काय करायचं? उपाय एकच, पुन्हा श्री गुरुचरणी लीन व्हायचं. त्यांनाच प्रार्थना करायची की हे गुरुमावले, माझ्या मनात कुठल्याही लोभ मोहाची आशा निर्माण करू नकोस. कारण हे मन असंच अविचारी होऊ लागलं तर मिळालेला हा नरजन्म वाया जाईल. तेव्हा धैर्य द्या. मन माझे आवरी गुरुराया. आणि हाच भाव प्रकट करणारं पुढचं पद झडी सांगना. ही दोनही आपण एका पाठोपाठ एक ऐकू. हा